आज आपण करणार आहोत मिसळ पाव, सगळ्यांच्या आवडीची आणि फेवरेट मिसळ पाव. तर सुरुवात करूयात आपण. मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो भाजलेला आहे कसा, तर तो मी गॅसच्या फ्लेमवर अख्खा कांदा ठेवायचा आहे, भाजायला करपवायचा नाही अख्खा. आणि मी घेतलेला आहे खूप सारा लसूण आणि आल्याचे तुकडे. आणि खड्या मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे लवंग घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे आणि अर्धा सुकवलेली लाल मिरचीचा अर्धा तुकडा घेतलेला आहे. ते रोस्ट करायचं आहे. सगळं रोस्ट करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीरच्या कांड्या असं टाकलेलं आहे आणि आले लसूण पेस्ट, हे सगळं आपल्याला एकत्र पेस्ट करायची आहे. आणि ती बाजूला काढून परत आपल्याला कांदा टोमॅटोची प्युरी करायची आहे. ती प्युरी करून साईडला ठेवायची आहे. आणि कढईमध्ये खूप सारं तेल घ्यायचं आहे. जेवढं तेल तेवढी तरी छान येईल आणि चवीला पण छान लागेल भाजी. तर त्याच्यामध्ये तेल घेतल्यानंतर जिरेची फोडणी द्यायची आहे. हिंग टाकायची आहे आणि आपण केलेलं खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. व्यवस्थित चांगलं परतायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण सगळे मसाले टाकायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी मिसळचा मसाला 3 चमचे घेतलेला आहे, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा, कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेले आहे लाल रंग येण्यासाठी. आणि आपली प्युरी टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर मसाल्यांमध्ये काय राहिलं अजून, मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण घेतली होती. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकता, पण मी भरपूर मसाले टाकले होते आणि छान तुम्ही टेक्स्चर आले भाजीला, तुम्ही बघू शकता. मटकी मी आधी शिजवून घेतलेली होती, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून. आणि अख्खी मटकी याच्यामध्ये शिजवायला आपल्याला टाकायची नाही आहे भाजीमध्ये. आपला हा कट आहे आणि याच्यामध्ये मी थोडीच मटकी टाकलेली आहे. आणि पाणी टाकून आपल्याला ते थोडंसं आटवायची आहे भाजी बारीक गॅसवर. खूप छान चवीला लागते, नक्कीच करून पहा. गुळाचे खडे 2 टाकलेले आहेत मी, बघू शकता, छोटेसे. म्हणजे काय कमी जास्त भाजीत झालं असेल तर ते मेंटेन होतं सगळे स्पायसेस वगैरे. चवीला पण खूप छान लागते भाजी. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मैत्रिणींनो. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. या पद्धतीने भाजी नक्कीच करून पहा, खूप छान. आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे भाजीला. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच. बाय.